नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सांगली जिल्ह्याचे सुपुत्र अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार. केंद्र शासनाची घोषणा. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड गावचे सुपुत्र, देशातील एक प्रमुख उद्योजक अशोक खाडे यांना केंद्र शासनाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारने या पुरस्काराची घोषणा केली आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरजेचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत. तासगाव तालुक्यातील पेड येथे सामान्य ग्रामीण कुटुंबात जन्म झालेल्या अशोक खाडे यांनी उद्योग क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाठलेली उंची अद्वितीय आहे. उद्योग व व्यापार क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अशोक खाडे हे दास ऑफशोअर या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक MD आहेत. सामान्य परिस्थितीतून कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले आहे. विशेषतः ऑफशोअर इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांच्या कंपनीने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे नाव कमावले आहे. सांगली जिल्ह्यातील एका ग्रामीण कुटुंबात जन्मलेल्या अशोक खाडे आज देशात यशस्वी उद्योजकांपैकी एक मानले जातात. अशोक खाडे यांचा सन 1955 मध्ये तासगाव तालुक्यातील पेड येथे जन्म झाला. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना मोठ्या कष्टातून शिक्षण दिले. अशोक खाडे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदविका शिक्षण घेतले. माझगाव डॉक शिप बिल्डर्समध्ये 1975 मध्ये त्यांनी शिकाऊ ड्राफ्टमन म्हणून कामाला सुरुवात केली. 15 वर्षांहून अधिक काळ त्यांनी तेथे काम केले. तेथील गुणवत्ता व नियंत्रण विभागात कार्यकारी पदापर्यंत त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. 1980च्या दशकात त्यांना परदेशात काम करण्याची संधी मिळाली. त्यातूनच त्यांना तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभव घेता आला. पुढे त्यांनी सन 1993 मध्ये त्यांचे दिवंगत ज्येष्ठ बंधू दत्ता खाडे, राज्याचे माजी कामगार मंत्री व सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्यासोबत दास ऑफशोअर इंजिनिअरिंग या कंपनीची सहस्थापना केली. ही कंपनी तेल आणि वायू उद्योगासाठी फॅब्रिकेशन सुविधा पुरवते. ऑफशोअर प्लॅटफॉर्म, जॅकेट आणि पाईपलाईन बांधण्यासारख्या प्रकल्पासाठी त्यांनी आघाडीच्या शासकीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खाजगी कंपनीशी करार केले आहेत. त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. उद्योग आणि व्यापार क्षेत्रात कार्यरत राहण्याबरोबरच त्यांनी सामाजिक दृष्टिकोनही सांभाळला आहे. अनेक सामाजिक संस्था व त्यांच्या कार्याशी अशोक खाडे जोडले गेले आहेत. समाजातील अनेक गरजू व्यक्ती तसेच समाज उपयोगी कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांनी मोठी मदत केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल देशभरातील उद्योग, व्यापार, राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.